मला आता शक्य तेवढ्या लवकर ह्या सगळ्यांपासून लांब जावं लागणार. नाही नाही, मी निघूनच जाणार या घरापासून, घरातल्या माणसांपासून, आणि खास करून अभिनपासून मला कायमचं दूर जायचं, कायमचं. आता यापुढे कधीच मागे फिरणार नाही, मागे वळूनही पाहणार नाही. तिथे जे काही घडलं ते सगळं मी तुला सांगितलंय, आणि पुन्हा असं काही घडू नये असं वाटत असेल तर ह्यावर एकच मार्ग आहे, माझं इथून निघून जाणं. मी उद्याच इथून निघून जाणार आहे. वेडीयस का तू? काही काय बडबडतेस? इथून कुठे जाणार आहेस तू? ते मला माहित नाही, पण माझा निर्णय झालेला आहे आणि तू मला अडवू नकोस. कुणापासून दूर पळतेस? अभिपासून? का? ते तुझ्यावर प्रेम करतात म्हणून? अगं, आवडत्या माणसावर प्रेम करणं हा गुन्हा आहे का? तो माणूस म्हणून वाईट आहे का? तसं नाही म्हणायचंय का मला, पण मग तू का त्यांच्याशी वाईट माणसासारखं वागतेस? ते नेहमीच तुझा विचार करतात. अगं, पण तुझ्या अशा वागण्याने त्यांना काय वाटेल याचा एकदा तरी विचार कर. त्यांनी नेहमीच तुझ्याशी भेटायला, बोलायला यायचं आणि तू त्यांना टाळत राहायचंस. इथे आल्यापासून नेहमी असेच तर घडत आलंय. अगं, ते खूप चांगले आहेत ग, खूप चांगले आहेत ते, पण माझं नशीब चांगलं नाहीये ना. भूतकाळातल्या त्या गोष्टींची आग अजूनही मनात घेऊन फिरतेय मी. त्या विचारांनी सतत 24 तास आतल्या आत जळत असते. एवढं काय घडलं तुझ्या भूतकाळात? गुन्हा घडलाय माझ्या हातून. अभि ज्या मुलीवरती प्रेम करतात त्या मुलीच्या हातून असं काहीतरी घडलंय हे त्यांना कळल्यावर काय वाटेल? काय वाटेल त्यांना जेव्हा त्यांना हे कळेल की माझं लग्न आधीच झालेलं आहे? त्यांना काय वाटेल जेव्हा त्यांना हे कळेल की माझ्याच हातून माझ्या नवऱ्याचा जीव, माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा जीव. मीनाक्षी, आतापर्यंत तू ज्या गोष्टीचं ओझं मनावर घेऊन फिरत होतीस ना, आज तीच गोष्ट तू बोलून दाखवलीस आणि तुझ्यासाठी ते गरजेचं होतं. नाही ना, मी हे सगळं चुकून घडलंय ग, माझ्या हातून चुकून घडलंय. मी ओळखते तुला. तुझ्यासारखी मुलगी स्वतःहून कधीच कोणाचा जीव घेऊ शकत नाही. खरंच मला मारायचं नव्हतं त्यांना, पण हे सगळं चुकून घडलं ग. हा जो काही प्रकार घडलाय ना, तो सगळा अपघात होता. आणि तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत तू मला जे काही सांगितलंयस ना, त्यावरून मी तुला सांगते की अशा माणसांचा शेवटही असाच व्हायला हवा, हेच देवाच्या मनात असणार. त्यामुळे विसरून जा. जे काही घडलं ते सगळं विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. मी तर तुला म्हणते, अभि, नाही नाही, नवीन आयुष्य फक्त माझ्या एकटीचंच असणार. मी उद्याच इथनं निघून जाणार आहे. अगं पण, आणि तू मला अडवणार नाहीयेस.
नैनाचा फोन? हा बोला नैनाताई. एवढा रात्री फोन केला? सगळं ठीक आहे ना? आणि मीनाक्षी बरी आहे ना? हो, म्हणजे सध्या तरी तुमची मीनाक्षी ठीकच आहे. म्हणजे हे बघा हो, सगळंच फोनवर नाही बोलता येणार. मला मीनाक्षीबद्दल तुमच्याशी बोलायचंय. खूप अर्जंट आहे. मी माझ्या बिल्डिंग खाली तुमची वाट बघते. हा अभि अजून कसा आला नाहीये? तर मीनाक्षीची झोप इतकी सावध आहे. ती तिच्या बाजूला नाही कळल्यावर लगेच जाग येईल तिला. हे सगळं घडण्याच्या आधी अभि आला तर खूप बरं होईल. काय झालं नैनाताई? मीनाक्षीच्या बाबतीत काय एवढं महत्वाचं बोलायचं? बरं आधी सांगा, त्या ठीक आहेत ना? आणि तुम्ही इथे आहात तर मग त्या कुठे आहेत? मीनाक्षीच्या काळजीपोटी हातातलं काम टाकून धावत येणार आहे. तिची काळजी करणार आहे. तिला जीव लावणाऱ्या या जगात कोणीतरी आहे हेच त्या वेडीला अजून कळत नाहीये. आणि म्हणून आपल्या आयुष्यात असे मूर्खासारखे निर्णय घेते ती. निर्णय घेते म्हणजे? मी समजलो नाही. तुम्ही असं समजा की तुमची मीनाक्षी तुम्हाला उद्यापासून भेटणार नाही. काय? हो, ती उद्या सकाळीच इथून निघून जाणार आहे. अशा कशा निघून जाऊ शकतात त्या? मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला हो. पण तिचा निर्णय बदलायला ती तयारच नाहीये. पण कुठे जाणार आहेत त्या? ते तिलाच माहित नाही तर मला तरी कसं माहिती असणार ना? त्या माझ्यावर रागावल्यात म्हणून असं काहीतरी करतायत ना? राग आहे असं नाही म्हणता येणार. तिला नात्यांची खूप चांगली समज आहे. कदाचित ती नाती तुटू नयेत म्हणून ती असं वागते. तुम्ही हे काय बोलताय मला खरंच कळत नाही. मी माझ्याकडून नातं जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या इथून निघून जायचं म्हणतात. आणि तरी तुम्ही म्हणताय की त्यांना नातं तोडायचं नाहीये. हे काय बोलताय मला खरंच कळत नाही. मी मला अडचणीत आणणार नसेल तर एक सांगू का? सांगा ना. मीनाक्षी आज जे काही वागते ना, तुम्हाला टाळणं, तुमच्यापासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करणं आणि तुम्ही तिला गाठण्याचा प्रयत्न करताय असं लक्षात आल्यावर तुमच्यापासून कायमचा दूर जाण्याचा विचार करणं, या सगळ्याला तुमची आत्या जबाबदार आहे. आत्या? आत्याचा काय संबंध आहे? तुमच्या आत्याबाई आमच्या घरी आल्या होत्या. मीनाक्षीला खूप रागावल्या ते. त्यांनीच तिला तुमच्यापासून दूर राहायला सांगितलं. तिच्यामुळे तुमच्या घरात नाती तुटतायत असं सांगितल्यावर मीनाक्षी खूप दुखावली गेली हो. तिच्यामुळे तुमची नाती तुटू नयेत म्हणूनच ती दूर चालली कायमची. मला आत्ताच्या आत्ता मीनाक्षीला भेटायचं. चला आपण वर जाऊया. मला त्यांना भेटायचंच आहे. नाही अभि, आता खूप उशीर झालाय. ही गोष्ट मला तुम्हाला ताबडतोब सांगायची होती म्हणून मी तुम्हाला इथे बोलावले. अहो पण मला फक्त त्यांना भेटायचं आहे. नाही अभि, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही असं तिने मला आधीच बजावलं होतं. अहो पण तुम्हीच म्हणताय ना की उद्या त्या निघून जाणार आहेत. मग मला त्यांना भेटायचंय. मला जे काही सांगायचंय ते मी कधी सांगणार? हे बघा, मी तुमची अवस्था समजू शकते पण तिला भेटण्याची ही वेळ नक्कीच नाहीये. तुम्ही उद्या सकाळी या. तोपर्यंत मी तिला थांबवून ठेवते. आणि आता मलाही वर जायला हवं. खूप उशीर झालाय. आपण उद्या सकाळी बोलू. हा, मी मला अडचणीत आणणार नसेल तर एक सांगू का? मीनाक्षी आज जे काही वागते ना, तुम्हाला टाळणं, तुमच्यापासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करणं आणि तुम्ही तिला गाठण्याचा प्रयत्न करताय असं लक्षात आल्यावर तुमच्यापासून कायमचा दूर जाण्याचा विचार करणं, या सगळ्याला तुमची आत्या जबाबदार आहे. तुमच्या आत्याबाई आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनीच तिला तुमच्यापासून दूर राहायला सांगितलं. तिच्यामुळे तुमच्या घरात नाती तुटतायत असं सांगितल्यावर मीनाक्षी खूप दुखावली गेली हो. तिच्यामुळे तुमची नाती तुटू नयेत म्हणूनच ती दूर चालली कायमची.
एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? काय झालं? तू असं का विचारतेस? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. काही नाही अगं, मला झोप येत नव्हती म्हणून खाली पाय मोकळे करायला गेले होते. पण तू का उठलीस? वाजलेत बघ किती. झोपायचं नाही का? माझ्यापासून काहीतरी लपवतीयस ना नैना? काही काय अगं, मी का तुझ्यापासून काही लपवीन? तुझं तुलाच माहित, पण काहीतरी लपवतीयस. खरंय ना? खरंय, माझा नवरा आला होता इथे तुझ्यासमोर तमाशा नको म्हणून. मग मी त्याला घेऊन खाली गेले. त्याची समजूत काढण्यात वेळेचं भानच नाही राहिलं. तू ठीक आहेस ना? त्याने तुला काही? मी ठीक आहे अगं, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आधीच खूप उशीर झालाय, झोपायला चला. कुठे गेला होतास? अभि, मी तुला विचारतेय, कुठे गेला होतास? अशा कुठल्या मित्राकडे गेला होतास की यायला इतका उशीर झालाय? काय महत्वाचं काम होतं? या आधी कधी असा वागला नाही. मला न सांगता तू घराबाहेर कधी पडला नाहीस, आणि इतक्या उशिरा घराबाहेर कधी थांबलाही नाहीस. मग आजच असं काय घडलं? आत्याई, मला झोप येते. आपण या विषयावर नंतर बोलूया. इथे तुझ्या काळजीनी माझ्या डोळ्याला डोळा लागत नाहीये, आणि तू मला सांगतोयस तुला झोप येते? तू कुठे गेला होतास आणि एवढं काय महत्वाचं काम होतं ते मला समजलंच पाहिजे. जाऊ दे आत्याई, मला आत्ता या विषयावर काही बोलायचं नाही. काहीच बोलायचं नाही म्हणजे? मी काय वेडी म्हणून तुला विचारते आता? बोल ना अभि, कुठल्या मित्राकडे गेला होतास? तुला चांगलं माहिती आहे आत्याई, मी नक्की कुणाला भेटायला गेलो होतो ते. हो, माहितीये मला. पण तू कुणासाठी माझ्याशी खोटं बोललास ते मला तुझ्याच तोंडून ऐकायचंय. काय झालं वंसा? आता तुम्ही दोघी आलाच आहात ना, कळेलच ना सगळं. जाऊ दे आत्याई, मला आता खरंच या विषयावर काही बोलायचं नाही. या विषयावर आत्ताच बोलणं मला गरजेचं वाटतंय. आधी तू बोल. तुझ्या मनात काय आहे ना ते तू बोल आधी, मग मला काय बोलायचंय ते मी बोलेन. आत्याई, तू असं काही करायला नको होतं. तू मीनाक्षीला जे काही बोललीस त्यामुळे त्यांची काय अवस्था झाली याची कल्पना आहे तुला? अच्छा, म्हणजे त्या मुलीने तुला सगळं काही सांगितलंय का? पाहिलंच ना वहिनी, तुला मी आधीपासूनच सांगत होते ती मुलगी कशी येते. उगाच त्यांच्यावर ब्लेम करू नकोस आत्याई. आणि त्यांच्याशिवाय दुसरं मला कोणी हे सांगू शकत नाही का? आणि आत्ता मुद्दा हा नाहीच आहे की ही गोष्ट मला कोणी सांगितली. मुद्दा हा आहे की तू त्यांच्याशी असं का वागलीस? तुझ्या अशा वागण्यामुळे त्या इथून कायमच्या निघून चालल्या. हे बघा, ती कुठे चालली आहे, ती काय करणार आहे याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मी जे काही केलंय ते आपल्या घराच्या भल्यासाठी आणि तुझ्या भल्यासाठी केलंय. आत्याई, तू स्वतःला कितीही डिफेन्स करण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे सगळं करण्याआधी तू माझ्याशी बोलली नाही. पण या विषयावर तू माझ्याशी तरी कधी बोललाय? आणि मला एक कळत नाहीये, तू का त्याची वकिली करतोयस? तिची बाजू घेऊन तू मला का चुकीचं ठरवतोयस? माझ्याशी वाद घालतोस का? कशासाठी? कारण माझं प्रेम आहे त्यांच्यावर.
हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. या घरासाठी मर मर मरत असताना माझ्या पाठीमागे नक्की काय घडतंय तेच मला कधी कळलं नाही. वंसा वंसा हो, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये हो. तू तर बोलूच नको. तुम्ही दोघी जणी त्याला सामील आहात हे मला कळून चुकलं. माझी त्याला साथ नाहीये असं नाही म्हणता येणार मला, पण तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. प्रत्येक वेळी घडलेल्या गोष्टीमागे काही ना काही कारण होतं आणि त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आत्याई, काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून जाणून बुजून लपवल्या होत्या. आणि तुम्हाला दुखवायचा हेतू अजिबात नव्हता, पण आता हा विषय काढलेलाच आहे तर. वहिनी, यापुढे त्या मुलीचा विषय आपल्या घरात कायमचा बंद. नाही आई, आत्याईने असं वागायला नको होतं. का ती असं वागली? काय गरज होती? मला लहानपणापासून नेहमीच असं वाटायचं आहे की अख्खं जग चुकेल पण आत्याई कधीच चुकणार नाही, कधीच चुकीचं वागणार नाही. पण आता ती जे काही वागली आहे ना, ते बघून मला वाटतंय की एक मिनिट अभि, त्यांच्या बाबतीत कुठलाही समज करून घ्यायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव. त्यांनी तुझ्या बाबतीत तेच केलं जे त्यांना योग्य वाटलं. तू जसं त्यांना आई मानतोस ना, तसंच त्या सुद्धा तुला स्वतःचा मुलगा समजतात. कायम तुझ्या भल्याचाच विचार करतात. बरोबर बोलतेस तू आई. आता असं बोलताना तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस आणि आत्याही आत्याईच्या जागीही बरोबर आहे. चूक कोणाची असेल तर ती माझी. माझ्यामुळेच त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय. मी जर त्यांच्या प्रेमातच पडलो नसतो तर त्यांना हे सगळं करावंच लागलं नसतं. त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलंच नसतं. आज त्या सगळं सोडून जायचं म्हणताय, कायमच. त्या कुठे जाणार आहेत हे त्यांनाही माहित नसेल. ना कोणी मदत करणार आहे ना कोणी आधार देणार. हे अशा परिस्थितीत त्यांचा कसा निभाव लागणार आहे? आणि हे सगळं कुणामुळे होत आहे? फक्त माझ्यामुळे. दादा, असं का बोलतोयस तू? तू तिच्यावर प्रेम केलंस ही तुझी चूक आहे का? सोहा अगदी बरोबर बोलते. जोपर्यंत तू तुझ्या मनात काय आहे हे मीनाक्षीला सांगत नाहीस, तोपर्यंत तू कुठलाही निष्कर्षही काढायचा नाहीस. तू आधी तिला अडवायला हवंस. हो दादा, तुझं जर तिच्यावर प्रेम आहे असं म्हणतोयस तू, तर तिला थांबवणं तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता मीनाक्षीच्या बाबतीत जे काही घडलंय ते आम्हाला कळलंय, पण आता यापुढे तू काय करणार आहेस ते आम्हाला जाणून घ्यायचंय. मी ठरवलंय आई. त्यांनी भले निघून जायचं ठरवलं असेल, पण मी उद्या सकाळीच त्यांना भेटणार आणि अडवणार आणि त्यांना थांबावंच लागणार आहे. मी त्यांना थांबायला भाग पाडणार.